नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानज्योती एज्युकेशन पुणेमध्ये आपलं स्वागत आहे आणि मी शुभम आपल्या समोर द हिंदू न्यूजपेपरचं ॲनालिसिस करण्यासाठी उभा आहे. तर चला बघूया आज कुठले आर्टिकल्स किंवा अशा कुठल्या बातम्या आहेत आणि बीट्स आहेत ज्या आपल्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी इम्पॉर्टंट आहेत आणि आपल्याला रिलेव्हंट आहेत. सो बघा, इथं सगळ्यात पहिल्यांदा जी न्यूज आहे ती न्यूज अशी म्हणते की VBG रामजी या योजनेला झारखंड जे राज्य आहे त्यांनी काय केलेलं आहे, एक मोशन पास केलेला आहे आणि ते म्हणतात की आम्हाला ही योजना जी आहे ती मान्य नाहीये. आता असं का होतंय, तर एक थोडीशी याची पार्श्वभूमी म्हणजेच हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघूया. तर एक लक्षात ठेवा, ऍक्च्युली VBG रामजी म्हणजे विकसित भारत रुरल आजीविका मिशन गॅरंटी योजना अशी नावाचं हे काय झालेलं आहे, ऍक्ट पास झालेला आहे आणि यांनी रिप्लेस कुणाला केलेला आहे, तर एक लक्षात ठेवा, मनरेगा MG नरेगा म्हणून नावाचा जो ऍक्ट होता त्याचं नाव बदलून हे घेतलेलं आहे VBG रामजी. मग आधीचं नाव काय होतं, महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट 2005चा ऍक्ट आहे. मग आता झारखंड जे स्टेट आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे की मोशन अगेन्स्ट म्हणजे त्यांनी एक असं रिझॉल्युशन किंवा मोशन पास केलेलं आहे त्यांच्या विधानसभेमध्ये. ते म्हणतात की आम्हाला या योजना किंवा ही जी योजना आहे जे तुम्ही बदललेलं स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये, तर हे नकोय आम्हाला. तर असं का आहे, तर मागच्या काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस मी तुम्हाला याचे इन्साइट्स देत होतो म्हणजे माहिती देत होतो त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं बघा काय, की 60-40 असं याच्यामध्ये काय आहे फंडिंग पॅटर्न आहे. आता फंडिंग पॅटर्न काय आहे 60-40 लक्षात ठेवा, की युनियन गव्हर्नमेंट या स्कीम मध्ये किती देणार, 60 रुपये देणार प्रत्येक 100 रुपया पाठीमागं. उदाहरणार्थ थोडंसं अजून क्लिअर करून सांगतो म्हणजे तुम्हाला काय होईल, अजून व्यवस्थित स्पष्ट क्लिअर होईल. की समजा 100 रुपये या योजनेमध्ये काय झालेले आहेत, आपल्याला मंजूर झालेले आहेत, तर त्याच्यामध्ये बघा 60 रुपये कोण देणार आहे, युनियन गव्हर्नमेंट देणार आहे आणि त्याच्यामध्ये परत कुठले 40 रुपये जे आहेत ते स्टेट गव्हर्नमेंटला द्यायचे आहेत. अशा पद्धतीने 60 आणि 40 मिळून किती होणार आहेत, तुमचे 100 रुपये होणार आहेत. मग हे जे 40 रुपये आहेत हे वाढवलेले आहेत. मग आधीच्या योजनेमध्ये किती होतं, तर लक्षात ठेवा आधीच्या योजनेमध्ये प्रोव्हिजन असं होतं की 80 आणि 20 म्हणजे युनियन गव्हर्नमेंटला 80 द्यायचे होते आणि राज्यांना 20 द्यायचे होते. मग आता काय झालेलं आहे, अतिरिक्त भार हा कुणांच्यावर आलेला आहे, राज्यांवर आलेला आहे आणि राज्यांना ही स्कीम काय आहे, पसंत नाहीये, मान्य नाहीये. मग या आर्टिकलला वापरायचं कुठं, तर एक लक्षात ठेवा, जो तुमचा GS2चा म्हणजेच पेपर 2 आहे, सामान्य अध्ययन, पॉलिटी, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस, इंटरनॅशनल रिलेशन्स, या पेपरमध्ये तुम्हाला फेडरलिझम म्हणून नावाचा मुद्दा आहे ज्याला आपण म्हणतो संघराज्यवाद. ठीक आहे, संघराज्यवाद याच्यामध्ये तुम्हाला मेन्सला बरेचसेच क्वेश्चन UPSCने विचारलेले आहेत म्हणजेच फेडरलिझम. मग आता काय म्हटलेलं आहे बघा, की झारखंड हे राज्य काय म्हणतंय की युनियन गव्हर्नमेंट जे आहे ते काय करतंय की स्वतःची मक्तेदारी म्हणजे देर इज अ ओव्हर सेंट्रलायझिंग टेंडन्सीज दे आर प्रेझेंट इन दिस ऍक्ट. म्हणजे अजून अशा बऱ्याचशाच योजना आहेत पण त्याचं हे मूर्तिमंत म्हणजेच काय आहे, जिवंत उदाहरण आहे ज्याच्यामध्ये काय सांगितलंय की या उदाहरणाद्वारे की सेंटर स्वतःची जी मर्जी आहे म्हणजेच केंद्र सरकार जे आहे का नाही ते काय करतंय, राज्यांच्या अधिकारांवर काय करतंय, तिथं घाला घालण्याचा प्रयत्न करतंय. म्हणजेच त्यांची जी ऑटोनॉमी आहे, जी स्वायत्तता आहे ती अबाधित राहत नाही. राज्यांना काय करावं लागतंय, युनियन म्हणजेच केंद्राचे जे काही आदेश असतील ते पाळावे लागतात. मग आता थोडंसं या अनुषंगाने जर बघायचं गेलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फेडरलिझम या कन्सेप्टमध्ये अभ्यास करताना पहिली गोष्ट आपल्याला काय माहित पाहिजे की फेडरलिझम म्हणजे काय नक्की, व्हॉट इज फेडरलिझम. तर एक लक्षात ठेवा, फेडरलिझम मध्ये टोटल 7 प्रिन्सिपल्स आहेत की ज्याच्यावर आतापर्यंत UPSCने प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, सो ते 7 प्रिन्सिपल्स किंवा ती तत्व कोणती आहेत त्या तत्वाचा अभ्यास करणं फार इम्पॉर्टंट आहे प्रीसाठी. सो आता मी जे मुद्दे सांगणार आहेत याच्यामध्ये ते प्रीसाठी आहेत म्हणजेच प्रिलिम्ससाठी आहेत, UPSC साठी फार इम्पॉर्टंट आहेत. MPSC एवढं कन्सेप्च्युअल जात नाही पण माहीत असणं गरजेचं आहे दोन्हीकडं. ठीक आहे, सो बघा पहिलं जे फेडरलिझमचा याच्यामध्ये मुद्दा आहे तो आहे बघा कॉन्स्टिट्यूशन. सो कॉन्स्टिट्यूशन जे असतं तुमचं संविधान असतं ते काय असतं, सुप्रीम. ओके, सुप्रीम. त्याच्यानंतर असतं रिटर्न आणि रिजिड. ठीक आहे, हा त्याचा अर्थ झाला. सो कॉन्स्टिट्यूशन आहे काय, सुप्रीम म्हणजे सुप्रेमसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन इज देअर. दुसरं म्हटलेलं आहे रिटर्न आणि रिजिडिटी असं म्हटलेलं आहे. मग आता हे लक्षात ठेवायला असेल तर एक शॉर्ट फॉर्म लिहून देतो, SWR असं लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवणार, SW आणि R. S स्टँड्स फॉर सुप्रमसी. सुप्रमसी म्हणजेच काय की देर इज नो अथॉरिटी अबोव्ह इट, त्याच्या
किंवा या संस्थेच्या किंवा या बॉडीच्या वर, संविधानाच्या वर कुठलीही संस्था नाही. संविधानच हे सर्वोच्च आहे, म्हणजेच संविधानाची सर्वोच्चता हे सगळ्यात पहिलं इम्पॉर्टंट प्रिन्सिपल आहे. दुसरं रिटर्न आहे ते, सॉरी जस्ट 1 मिनिट, सुप्रीम आहे, म्हणजे संविधान जे आहे ते तुमचं काय आहे, सुप्रीम आहे इथं, म्हणजे सर्वोच्च आहे. दुसरं रिटर्न आहे. रिटर्न म्हणजेच याचा अर्थ काय, लिखित स्वरूपाचा आहे. ठीक आहे. आपल्या इथं बघा आता जवळपास 465 काय आहेत तिथं कलम आहेत, 12 काय आहेत इथं परिशिष्ट म्हणजे शेड्यूल आहेत, आणि सॉरी त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तिथं अजून वेगवेगळे पार्ट किती आहेत तिथं तुमचे टोटल 25 है ना. सो या पद्धतीने आपल्याला काय करायचंय तिथं, या गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत. जस्ट 1 मिनिट. ठीक आहे. सो या इम्पॉर्टंट गोष्टी इथं माहित पाहिजेत आपल्याला. हे 3 प्रिन्सिपल्स माहित असणं फार गरजेचं आहे. कुठलं की सुप्रीम, त्याच्यानंतर दुसरं सांगितलं रिटर्न म्हणजे लिखित, रिजिड म्हणजेच याचा अर्थ काय, घटनेची जी आहे का नाही तिथं आहे ना कठोरता आहे किंवा ताठरता आहे. म्हणजेच काय की घटना तुम्हाला सहजासहजी बदलता येत नाही, सहजी बदलता येत नाही. ठीक आहे. सो हे इम्पॉर्टंट 3 महत्वाचे प्रिन्सिपल आहेत. त्याच्या पुढं आता मग दुसरं एक आहे, लक्षात ठेवा की ड्युअल गव्हर्नमेंट. ड्युअल गव्हर्नमेंट म्हणजेच काय, तर एक लक्षात ठेवा युनियन आणि स्टेट अशा 2 प्रकारचे तिथे काय असतात, गव्हर्नमेंट असतात. स्टेट गव्हर्नमेंट, युनियन आणि स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र सरकार किंवा त्याला आपण संघ सरकार असंही म्हणू शकतो. आणि जे दुसरं आहे आपल्याकडे ते कुठलं आहे, लक्षात ठेवा तिथं स्टेट गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर इथं तिसरं जे मी तुम्हाला काढून देतोय, म्हणजे जे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, टोटल 7 आहेत, त्यातला 1 2 3 हे झाले 4 5. त्याच्यानंतर आहे काय माहितीये का, बायकॅमेरलिझम. ठीक आहे. बायकॅमेरलिझम म्हणजेच काय, द्विग्रही सभागृह, हे तिथे इम्पॉर्टंट गोष्ट आहे. द्विग्रही सभागृह, आय एम सॉरी मराठीमध्ये थोडंसं माझं प्रोनाउन्सिएशन चुकलं. बायकॅमेरलिझम म्हणजेच काय, लोकसभा आहे तर त्याच्याच बरोबर राज्यसभा आहे, विधानसभा आहे तर विधान परिषद सुद्धा आहेत तिथं, बरोबर. हे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. सो याच्यामध्ये बघितलं. आणि त्याच्यानंतर बरोबर काय आहे की सुप्रेमसी, रिटर्न, रिजिड, त्याच्यानंतर काय सांगितलं ड्युअल है ना, स्टेट गव्हर्नमेंट आहे, आणि बायकॅमेरलिझम, आणि काय सांगितलेलं आहे अजून तिथं इम्पॉर्टंट तुम्हाला की सुप्रेमसी, रिटर्न, रिजिडिटी, ड्युअल गव्हर्नमेंट आहे, बायकॅमेरलिझम आहे, आणि डिव्हॉल्युशन ऑफ पॉवर पण आहेत तिथं. येस, डिव्हॉल्युशन ऑफ पॉवर आहेत तिथं, हे इम्पॉर्टंट आहे इथं. सो या पद्धतीने आपल्या इथं काय झालेलं आहे, फेडरलिझमचे प्रिन्सिपल, संघराज्यवादाचे काय म्हटलेले प्रिन्सिपल्स आहेत. सो हे पार्ट असणं आपल्याला गरजेचं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, येस, याच्या ऐवजी हे तर आहेच म्हणा, ठीक आहे, पण याच्या ऐवजी जर एक इम्पॉर्टंट आहे, लास्ट बट नॉट लिस्ट, जे मी सांगतो हे महत्वाचं आहे, इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी. इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी म्हणजे न्याय व्यवस्था आहे ती काय आहे तुमची, स्वतंत्र आहे. न्याय व्यवस्था काय म्हणायचं इथं, स्वतंत्रता आहे. तिच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव किंवा कुठल्याही पद्धतीने तिला काय आहे आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकत नाही. सो हे प्रिन्सिपल्स जे आहेत ते पाठ करणं. सो मी परत एकदा रिआयट्रेट करतोय, कॉल इट करतोय, म्हणजेच परत एकदा सांगतोय, सुप्रेमसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन, रिटर्न आहे, रिजिडिटी आहे, ड्युअल गव्हर्नमेंट आहे, बायकॅमेरलिझम आहे, त्याच्याच बरोबर काय सांगितलेलं आहे, इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी इज देअर. सो असं बघितलं तर इथं बघा किती 1 2 3, त्याच्यानंतर किती आहे, हे 4, आणि परत आहे 5, हे 6, आणि डिव्हॉल्युशन ऑफ पॉवर्स. अशा या सगळ्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला कळेल की याच स्टेटमेंट्सवर काय आहे प्रश्न युपीएससीने विचारलेला आहे. तर एक लक्षात ठेवा, हे जेवढे पण तुमच्या पुढे असणारे प्रिन्सिपल्स लिहिलेले होते हे पाठ असणं गरजेचं आहे. युपीएससीने प्रश्न विचारलेला आहे. याच्यावर 4 ऑप्शन दिले होते आणि म्हटलं होतं की याच्यापैकी खालीलपैकी कोणतं तत्व आहे की जे फेडरलिझम म्हणून आपण त्याचा स्वीकार केलेला आहे किंवा ते इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. ठीक आहे. सो त्यावेळेस ऑप्शन होता तिथं काय, इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी हा ऑप्शन आला होता. पाठ करावंच लागतंय, काही गोष्टी पाठांतराच्या आहेत ते करावंच लागणार आहेत. सो आता आपल्या भारतीय संविधानामध्ये ज्या सेंट्रलायझिंग टेंडन्सीज आहेत ते कशामुळे आहेत, म्हणजेच केंद्राकडे जास्त अधिकार का आहेत, तर याच्या पाठीमागे काही कारणं दिलेली आहेत आणि त्या कारणांची आपण आता काय करणार आहे, चर्चा करणार आहोत.
चर्चा करताना पहिल्यांदा जे आहे ते हिस्टॉरिकल अँड एक्झिस्टेन्शियल रिझन. ठीक आहे, एवढा मोठा अवघड शब्द आहे, नाही लक्षात राहिला सोडून द्यायचा, काही प्रॉब्लेम नाहीये. एवढं जरी लक्षात राहिलं, ऐतिहासिक जे कारण आहेत त्याच्या पाठीमागे म्हणजेच हिस्टॉरिकल रिझन्स आहेत त्याच्या पाठीमागे लक्षात ठेवा. लिगसी ऑफ पार्टिशन. तर एक लक्षात ठेवा, 1947 वेळेस काय झालं होतं की भारताचे त्यावेळेस आहे का नाही 3 ते 4 तुकडे होण्याचे जास्तीत जास्त इम्पॉर्टंट म्हणजे जास्तीत जास्त तिथं संभावना होत्या. कसं, तर एक लक्षात ठेवा, अगेन आय एम जस्ट ड्रॉइंग मॅप. तर याच्यामध्ये काय झालं होतं, जम्मू काश्मीर वाद चालला होता, हैदराबाद इथं निजाम वेगळं चाललं होतं निघायचा, त्याच्यानंतर परत इथला गुजरात जुनागड जे आहे ते वेगळं चाललं होतं, इकडं वेस्ट पाकिस्तान वेगळा मागितला होता, ईस्ट पाकिस्तान वेगळा मागितला होता. मग आता काय झालं होतं, भारताचे तुकडे पडायला लागले होते. मग सरदार वल्लभभाई पटेल जे आपले भारताचे त्यावेळेचे गृहमंत्री म्हणजे सुरुवातीचे पहिले होते, तर ते गृहमंत्री होण्याच्या आधी त्यांनी काय म्हटलं की दॅट इज इंडिया इज वन, दॅट इज युनायटेड. भारत हा एक आहे, याचे तुकडे तुकडे नाही झाले पाहिजे. आणि याच्यानंतर अजून काय झालं माहितीये का, एवढं तर भाग झालेच, पण त्याच्यानंतर भारतामध्ये जवळपास 550 राजेशाही घराणे होती, म्हणजे किंग्स होते. आणि ते काय म्हटले माहितीये का, आम्हाला आमचे वेगवेगळे राज्य पाहिजेत. मग जवळपास हे 550च्या वर तुकडे पडले असते भारताचे. मग आता जर राज्यांना स्वायत्तता म्हणजे जर ऑटोनॉमी त्यावेळेस दिली असती, त्यांना अधिकार देण्याचे, समजा त्यावेळेस जर समजा महाराष्ट्र राज्य, गुजरात जे कोणी असतील त्यावेळेसचे, त्यांना जर समजा त्यावेळेस राज्य बनवण्याची मुभा दिली असती, तर भारत म्हणून नावाचा देशच जन्माला आला नसता. हे त्यावेळेस काय होतं की कारण होतं. तर आता याच्या पाठीमागची एक थोडीशी स्टोरी पण आहे. चेंबर ऑफ प्रिन्सेस म्हणून नावाचं एक ऑर्गनायझेशन होतं, म्हणजे जेवढे पण सगळे राजे होते ना त्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी चेंबर ऑफ प्रिन्सेस म्हणून नावाचं ऑर्गनायझेशन बनवलं होतं. त्याचे जे प्रिसाइडिंग ऑफिसर होते, प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणण्यापेक्षा चेअरमन, तर ते होते मोहम्मद हमीदुल्ला खान. मध्य प्रदेशमध्ये त्यांचं काय होतं, ते राजसंस्थान होतं, म्हणजे ते तिथले राजे होते. ते काय म्हटलं होतं माहितीये का, की ज्यावेळेस स्टेटमेंट दिलं की भारत वेगळा होणार नाही, तर त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं की हमीदुल्ला खान जे होते त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की ज्यावेळेस पण हिंदुस्थानाच्यावर म्हणजे भारतामध्ये जर कुठलाही असा प्रयत्न झाला की आमची सत्ता हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला ना, तो हिंदुस्तान के शाही घराने ने ना चूड़ियां नहीं पहन रखी है, हम भी अपना जवाबी कारवाई वापर करेंगे, असं त्यावेळेस स्टेटमेंट दिलं. मग हे सगळं बघता त्यावेळेस युनियन गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र सरकार जे बनवलं जाणार होतं ते स्ट्रॉंग मजबूत असणं फार गरजेचं होतं. म्हणून केंद्राकडे जास्तीत जास्त अधिकार हिस्टॉरिकली आपण बघतो या कॉन्टेक्स्टमध्ये देण्यात आले. म्हणून म्हटलेलं आहे ना, होल्डिंग टुगेदर जे आहे ना युएसए मध्ये, की जिथं ते म्हणतात एकत्र आलेले आहेत, 50 राज्य एकत्र आलेले आहेत तिथं, ते 50 स्टेट्स, सिनेट म्हणतो ना आपण, प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सी मधून 2 जण निवडून येतात, 50 दुने 100 जणांचं ते काय आहे तिथं जे पार्लिमेंट आहे सिनेट ती बनलेली आहे. पण आपल्या इथं तसं नाहीये. फेडरेशन जे आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ डिस्ट्रिक्टिबल स्टेट्स, म्हणजे राज्यांची तुम्ही काय करू शकता, तिथं तोडमोड करू शकता, त्यांच्या बाउंड्री चेंज करू शकता, त्याची नावं चेंज करू शकता. पण इंडियामध्ये एक लक्षात ठेवा, युनियन गव्हर्नमेंट तिथं बाउंड्री चेंज नाही होऊ शकत. तिथं केंद्र सरकारकडं खूप मोठी काय दिलेली आहे, पॉवर दिलेली आहे. सो हा पहिला मुद्दा होता. दुसरा आहे की बघा इथं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह कंट्रोल. जर आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह कंट्रोल बघायला गेलं तर ऑल इंडिया सर्व्हिसेस ऑफिसर IAS आणि IPS, एक लक्षात ठेवा हे सगळे जे आहेत ना ऑफिसर, हे युनियन गव्हर्नमेंटची एक महत्वाची जी ऑर्गनायझेशन आहे. ऑब्व्हियसली आपण त्याचा अभ्यास केलेला करतोय, जी मुलं आपण तुम्ही करतायत तर सध्या UPSC याच्यातून सिलेक्ट होतात. तर दे आर रिक्रुटेड बाय सेंट्रल, म्हणजे सेंट्रल बॉडी आहे ऍक्च्युली, ती युनियन बॉडी आहे ती. बट युनिफॉर्म ऍडमिनिस्ट्रेशन दे आर कंट्रोल बाय युनियन, बट ते सर्व्हिस करायला कुठं जातात, राज्यांमध्ये जातात. मग राज्यांना स्वतःचे जे स्टेट PCS मधले ऑफिसर आहेत, से फॉर एक्झाम्पल डेप्युटी कलेक्टर असतील किंवा जिल्हा परिषदला CEO असतील, त्यांच्यावर फायनल ऑथॉरिटी कोण बसलेली आहे, IAS ऑफिसर बसलेले. मग ते कुणाकडून सिलेक्ट होत आहेत, वरूनच सिलेक्ट होऊन येत आहेत ना. म्हणजेच याचा अर्थ काय की जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर आहे ती जास्त कोण कंट्रोल करतंय राज्यांमध्ये, केंद्राकडेच दिलेली आहे परत एकदा, असं तिथं म्हटलं जाते. पुढं गव्हर्नर्स रोल, अपॉइंटमेंट बाय द प्रेसिडेंट. येस, द गव्हर्नर कॅन रिझर्व द स्टेट बिल्स फॉर द प्रेसिडेन्शियल असेंट, आर्टिकल 200 आणि 201, अलोइंग देम द सेंटर टू ब्लॉक द स्टेट लेजिस्लेशन. तर एक लक्षात ठेवा, आपल्या इथं प्रत्येक राज्यामध्ये बघा आता जे गव्हर्नर आहेत 2 साठी 1 सुद्धा असू शकतात. 7वी घटना दुरुस्ती आहे त्याच्यानुसार काय झालेलं आहे, सरळ सरळ सांगितलेलं आहे 2 राज्यांसाठी सुद्धा 1 गव्हर्नर असण्याची प्रोव्हिजन आहे, संविधानात तशी तरतूद करण्यात आलेली आहे. तर समजा आता आपल्या भारतामध्ये अशी एक प्रॅक्टिस आहे की आर्टिकल 200 आणि 201 नुसार
गव्हर्नर जे आहेत, माननीय राज्याचे जे राज्यपाल असतात, तर त्यांच्याकडे एवढी पॉवर दिलेली आहे की एखादं जर समजा विधानसभा किंवा विधान परिषद, दॅट इज कॉल्ड ॲज द स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली और स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, यांनी एखादं बिल दिलेलं आहे सही मारण्यासाठी, तर ते काय करू शकतात, एकतर सही मारू शकतात आणि म्हणू शकतात ठीक आहे हे बिल आहे, याचं काय करा, हे पास झालं. ते म्हणू शकतात की नाही मी याला काय देणार नाही, त्याच्यावर सही करणार नाही, किंवा ते नाकारू शकल्यानंतर परत काय करतात, ते तसंच ठेवतात, त्याला व्हीटो असं म्हणतात. आणि चौथा ऑप्शन जो त्यांच्याकडे आहे ते काय करायचं, राष्ट्रपतींकडे ते वर्ग करून टाकायचं. म्हणजेच त्याच्या पुढील जे अधिकार जे कुणाला घ्यायचे असतील तर ते कुणाला वर्ग करून टाकायचे, राष्ट्रपतींकडे. मग यामुळे काय होते, राष्ट्रपतींच्याकडे तुमच्याकडे राज्याचा जे कोणी प्रमुख आहेत, म्हणजेच हेड ऑफ द स्टेट, कॉन्स्टिट्युशनल हेड जे आहेत राज्यांचे, तर ते काय करतात, त्यांची पॉवर सुद्धा कुणाकडून एक्सरसाइज केली जाते, युनियन गव्हर्नमेंटकडून. म्हणजेच डॉमिनेटिंग रोल आहे तिथं. म्हणून मग म्हटलं जाते सेंट्रलायझिंग पॉवर सगळी इथं आणलेली आहे. तुम्हाला लक्षात येत असेल ह्या सगळ्या गोष्टी. पुढे काय सांगितलेलं आहे, इमर्जन्सी प्रोव्हिजन्स, ज्या पण काही आपल्या इथं आणीबाणीच्या संदर्भात प्रोव्हिजन आहे 352, 356, 360. ड्युरिंग इमर्जन्सीज द फेडरल स्ट्रक्चर कॅन ट्रान्सफॉर्म इनटू द युनिटरी अँड सेंटर अज्युम्स द टोटल कंट्रोल ऑर स्टेट ऍडमिनिस्ट्रेशन. तर एक लक्षात ठेवा, जेवढं पण ज्यावेळेस पण आणीबाणी लागते, राष्ट्रीय आणीबाणी 352 म्हणजेच नॅशनल इमर्जन्सी, 356 स्टेट इमर्जन्सी, त्याच्यानंतर 360 है ना. आत्ताच बघा तुम्ही याच्यामध्ये मणिपूर नावाचं जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये जवळपास सगळ्यात जास्त तिथे काय झालेली आहे आतापर्यंत, ही इमर्जन्सी लावलेली आहे. मग ही इमर्जन्सी लावली म्हणजेच त्यांचे जे स्टेट ती कुठली लावली होती, 356 आर्टिकलमध्ये लावली होती. आता 356 मध्ये लावल्यावर काय होतं, तर तुम्हाला एवढं माहित असायला पाहिजे की ज्या स्टेट असेंब्ली आहेत ना, स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, त्या डिझॉल्व्ह होतात, त्यांना पूर्णपणे त्यांचा रोल बंद केला जातो आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडे परत काय लॉ मेकिंग पॉवर जाते. म्हणजेच कायदा बनवण्याचे अधिकार त्यावेळेस कुणाकडे जातात, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जातात. म्हणून मग काय म्हटलेलं आहे की इमर्जन्सी प्रोव्हिजन्स जे आहेत हे सुद्धा काय आहेत, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअपमध्ये असं दाखवतात की ऍक्च्युअली सेंट्रलायझिंग टेंडन्सीज आहेत. पुढं स्ट्रक्चर अँड लेजिस्लेटिव्ह डॉमिनन्स. तर एक लक्षात ठेवा की इनइक्वलिटी ऑफ पॉवर्स, 7वं जे शेड्यूल आहे, 7वं जे परिशिष्ट आहे आपलं, त्या 7व्या परिशिष्टामध्ये बघा टोटली 3 लिस्ट आहेत. एक युनियन लिस्ट, दुसरं स्टेट लिस्ट आणि तिसरं कॉन्करंट लिस्ट. तर युनियन लिस्टमध्ये सगळ्यात जास्त सब्जेक्ट आहेत बघा, 97 वरून आता ऍक्च्युअली 97 आहेत, 100. सो मोस्ट सिग्निफाईज कांट वन डिफेन्स, फॉरेन आणि अफेअर्स जे आहेत कम्पेअर्ड टू द स्टेट लिस्ट. म्हणजे जास्तीत जास्त अधिकार कुणाला दिलेले आहेत तिथं, ऍक्च्युअली जे आहेत ते कुणाला दिलेले आहेत तिथं तुम्ही बघू शकता, युनियन लिस्टमध्ये जास्त अधिकार आहेत. पुढं कॉन्करंट लिस्ट म्हणजे जे अशा लिस्ट असते की ज्याच्यामध्ये केंद्र आणि राज्य दोन्ही मिळून काय बनवू शकतात, कायदा बनवू शकतात. दे कॅन मेक लॉ, दे आर एम्पावर्ड टू लेजिस्लेट ऑन द सब्जेक्ट्स विच आर इन अ कॉन्करंट लिस्ट, जे 254 नुसार सांगितलेलं आहे. इन केस ऑफ कॉन्फ्लिक्ट बिटवीन सेंट्रल अँड द स्टेट लॉज, द ऑलवेज सेंट्रल लॉज प्रिव्हेल्स. म्हणजे एक लक्षात ठेवा, समजा एखादा XYZ नावाचा टॉपिक दिलेला आहे आणि त्याच्यावर लेजिस्लेशन बनवलेलं आहे, कुणी केंद्राला पण अधिकार दिलेत, सेंट्रलला पण, आणि कुणाला दिलेले आहेत, स्टेटला पण दिलेले आहेत. मग आता दोघांनी लॉ बनवला, मग आता कुठला लॉ तिथं लागू होणार, केंद्राचा लागू होणार का राज्याचा? तर लक्षात ठेवा तिथं केंद्राचाच लॉ तिथं लागू होणार, असं संविधानामध्ये स्पष्ट बोललेलं आहे. सो इट मीन्स दॅट देर इज अ डॉमिनन्स ऑफ सेंट्रल लॉज अंडर द कॉन्करंट लिस्ट on the legislation which they have made. It shows again the dominance, the centralizing tendencies present in the constitution. Are you clear on this one? Okay, next, residuary power. Okay, ज्या विषयांवर कायदा करायचे अधिकार कुणाकडेच नाहीत ते कुणाकडे दिलेले आहेत, परत अगेन वर दिलेले आहेत, लक्षात ठेवा. एनी सब्जेक्ट नॉट मेन्शन बिलॉंग्स एक्सक्लुझिव्हली टू द सेंटर. सो पार्लिमेंटच परत सुप्रीम आहे. परत आर्टिकल 3 नुसार मी तुम्हाला सांगितलेलं आहे की स्टेटच्या ज्या बाउंड्रीज आहेत, म्हणजे राज्यांच्या जेवढं पण काही तिथं भूसीमा आहेत त्या चेंज करण्याचे अधिकार परत सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जातात तिथं. हो, येस. आर्टिकल 249, राज्यसभा कॅन एम्पॉवर पार्लिमेंट टू मेक लॉ ऑन सब्जेक्ट मेन्शन इन द स्टेट लिस्ट इफ डीम्ड इन द नॅशनल इंटरेस्ट. म्हणजे राष्ट्राच्या हितामध्ये स्टेट लिस्ट म्हणजे जी राज्यसूची आहे परिशिष्ट 7 मध्ये, त्याच्यामधील काय ज्या विषयांवर कायदा करण्याचा अधिकार हा तसा बघितलं तर राज्यांना आहे, पण नॅशनल इंटरेस्ट म्हणजेच राष्ट्राच्या हितासाठी राज्यसभा जी आहे वरचं काउन्सिल ऑफ स्टेट्स ते काय म्हणू शकता, डायरेक्टली तुम्ही याच्यावर कायदा बनवू शकता. फक्त एकच अट आहे की तिथं 2/3 ऑफ प्रेझेंट आणि वोटिंग एवढा क्रायटेरिया लागतो. हे इम्पॉर्टंट नाहीये, फक्त एवढं तर माहिती आहे. सो हा पॉईंट होता. त्याच्यानंतर अजून जर सांगायचं म्हटलं तर काय, फायनान्शियल डिपेंडन्स. एक लक्षात ठेवा, स्टेट रिलाइज हेविली ऑन द सेंटर फॉर टॅक्सेस डिव्हॉल्युशन अँड ग्रांट इन एड.
से फॉर एक्झाम्पल जीएसटी काउन्सिल आर्टिकल, सॉरी इथं चुकलेलं आहे, 279A आहे. 279 जीएसटी काउन्सिलचं आर्टिकल इम्पॉर्टंट आहे. मग आता बघा, जीएसटी काउन्सिल जे आहे म्हणजे जीएसटी परिषद तीच ठरवते ना की राज्यांकडं ऍक्च्युअली मध्ये तिथं काय येणार आहे, वाटा किती येणार आहे, है ना, म्हणजे ग्रांट्स किती येणार आहेत, ग्रांट इन एड किती येणार आहे तिथं, किंवा जीएसटी, सॉरी ग्रांट इन एड नव्हे, ऍक्च्युअली मध्ये तिथं किती जे पैसे आहेत जीएसटीचे काउन्सिल मध्ये ते वरूनच ठरवून येतं की कुणाचा वाटा किती आहे. मग याच्याच बरोबर काय आहे एक लक्षात ठेवा की फायनान्स कमिशन आहे ना ते ठरवतं ऍक्च्युअली. आता फायनान्स कमिशन म्हणजे कुठलं, युनियन फायनान्स कमिशन ठरवतं, स्टेट फायनान्स कमिशन नाही ठरवत. म्हणूनच एक लक्षात ठेवा फायनान्शियली डिपेंडन्सी आहे. सो ज्युडिशियल आणि स्कॉलरली व्ह्यू पॉईंट काय आहे की ऍक्च्युअली क्वासी फेडरल आहे आपलं. केसी वेअर यांनी काय म्हटलेलं आहे, भारतीय संविधानाचं जे फेडरलिझम मॉडेल आहे ते कसलं आहे, क्वासी फेडरल, डिस्क्राइब्स इंडिया ॲज अ क्वासी फेडरल युनिटरी स्टेट्स विथ अ सबसिडरी फेडरल फीचर्स. आणि याच्यावर एक ज्युडिशियल वर्डिक्ट आलं होतं एस आर बोम्मई वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1994. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, स्टेट्स आर नॉट मियरली अपेंडेजेस टू द सेंटर बट दे डू रिस्पेक्टिव्हली प्ले रोल्स इन देअर डिफाईन्ड ज्युरिस्टिक्शन. म्हणजे राज्य ही काय केंद्राची अंग नाहीयेत, त्यांना पण स्वतःचं वैयक्तिक अस्तित्व आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल की जेवढं मर्यादित क्षेत्र दिलेलं आहे त्याच्यानुसार काय आहे तुम्हाला तिथं काम करावं लागेल. सो अशा पद्धतीनं एस आर बोम्मई म्हणून नावाची जी जजमेंट होतं किंवा जे ज्युडिशियल डिसिजन होता त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं. मग आत्ताचं जे व्ही.बी. राम जी बिल आलेलं आहे त्याच्यामध्ये पण काय दिसतंय की केंद्र सरकार ज्या योजना बनवतंय त्याच्यामध्ये राज्यांच्यावर काय करतायत, थोपवत आहेत, ऍक्च्युअली ते डिसिजन्स हे करतात. म्हणूनच काय म्हटलेलं आहे की झारखंडनं रिझॉल्युशन पास केलेलं आहे की इट इज द अटॅक ऑन द फेडरल आर्किटेक्चर ऑफ द इंडिया. म्हणजे भारताचं जे संघराज्यवाद जे आपण 7 प्रिन्सिपल डिस्कस केले का नाही त्याच्यावर डायरेक्टली काय आहे तुमचा अटॅक आहे असं तिथं म्हटलं गेलेलं आहे. सो या पद्धतीने तुम्ही मेन्सला जर प्रश्न आला की भारताचं जे फेडरलिझम मॉडेल आहे ते सेंट्रलायझिंग टेंडन्सी जास्त आहेत, कशा आहेत, सो मी जेवढे मुद्दे एक्सप्लेन केलेले आहेत हे तुम्ही तिथं लिहायचे आहेत. अशाच पद्धतीने तुम्हाला परत परत न्यूजपेपरमध्ये मुद्दे सापडत राहणार आहेत, ते उचलायचे, ऍडिशन करून द्यायचे, दॅट्स इट, आपलं काम संपलेलं आहे. सो या पद्धतीने आपला इथं पहिला मुद्दा फेडरलिझम डिस्कस झालेला आहे. मुव्हिंग नेक्स्ट, लोकसभा अप्लायज गिलोटिन टू पास डिमांड फॉर ग्रांट्स 53 लाख करोड फॉर मिनिस्ट्रीज. तर एक लक्षात ठेवा गिलोटिन म्हणजेच काय की इट इज अ मेकॅनिझम युज्ड इन लोकसभा ड्युरिंग द बजेट सेशन टू बंडल अँड वोट ऑल द आउटस्टँडिंग डिमांड फॉर ग्रांट सायमल्टेनियसली विदाउट फर्दर डिस्कशन. तर एक लक्षात ठेवा आता सध्या ऍक्च्युली बजेट सेशन जे आहे ते काय आहे झालेलं आहे आता सध्या. आणि बजेटमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जी स्टेप असते तर एक लक्षात ठेवा, पहिल्यांदा प्रेझेंटेशन केलं जातं म्हणजे बजेट सादर केलं जातं. बजेट सादर केल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यावर जनरल डिस्कशन, साधारण काय होते, चर्चा होते. तिसऱ्या स्टेट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जाता तर तिथं काय असतं बघा, स्क्रुटनी होते. म्हणजे तिथं छाननी होते की जे डिमांड फॉर ग्रांट्स आहेत ना, स्क्रुटनी तिथं होते. डिमांड फॉर ग्रांट्स जे असतात का नाही त्याच्यावर पूर्णपणे तिथं काय असतात, चर्चा होत राहते. त्यावेळेस ते स्क्रुटनी झाली की त्याच्यानंतर काय असते, वोट ऑन डिमांड फॉर ग्रांट असतं. वोट ऑन डिमांड फॉर ग्रांट. आता हे काय असतं, डिमांड फॉर ग्रांट. तर एक लक्षात ठेवा की प्रत्येक मिनिस्ट्रीला पैसे लागणार असतात तिथं, बरोबर आहे ना, आपल्याला खर्च किती करायचे ते बघावं लागतं. म्हणजे ग्रांट्स घ्यावं लागतात. ग्रांट म्हणजे तिथून आपल्याला काय करायचे, तुम्हाला पैसे सिक्युअर करायचे. मग त्याच्या आधी त्याची स्क्रुटनी होते. डिपार्टमेंटल रिलेटेड स्टँडिंग कमिटी 24 कमिटीज आहेत, त्या काय करतात तिथं ते एक्झामाइन करतात, बघतात व्यवस्थित. आणि मग त्याच्यावर तिथं काय होतं, वोट असतं आणि ते वोटिंग होत असतं. मग त्यावेळेस काय असतं, संसदेमध्ये त्यावेळेस डिबेट चाललेला असतो की आता ऍक्च्युली आपल्या ह्या ग्रांट्स आहेत आणि त्याच्यावर काय चाललेलं असतं, खूप मोठं डिस्कशन चाललेलं असतं. पण ज्यावेळेस हे मोशन डिस्कशनमध्ये चाललेलं असतं का नाही, तर त्या दिवसामध्ये समजा जर ते पूर्णपणे काय करता आलं नाही, कामकाज पूर्ण नाही करता आलं आणि मग ते तसंच काय होतं, पेंडिंग राहू शकतं. मग आता पेंडिंग राहिलं तर काय होणार, पैसे रिलीज होणार का, नाहीत होणार. मग त्यावेळेस स्पीकर जे असतात लोकसभेचे तर त्यांच्याकडे ह्या पॉवर असतात. तर ते काय म्हणतात की जे पण प्रपोजल्स किंवा मोशन्स आपण डिस्कशनमध्ये घेतलेले आहेत ते डिस्कशनमध्ये असलेले मोशन आपण काय करतोय, डायरेक्ट गिलोटिन करतोय. म्हणजेच विदाउट एनी डिस्कशन आपण त्याला अज्युम करूया की पास करून टाकायचं, आम्हाला याच्यावर चर्चा नकोय आणि काय करायचं, पास करून टाकायचं. नॉर्मली कंडिशनमध्ये काय होतं, एखादं मोशन जर अडॉप्ट केलेलं आहे है ना आणि त्याच्यावर चर्चा चाललेली आहे, पूर्ण चर्चा झाल्यावरच ते काय केलं जातं, अडॉप्ट केलं जातं. म्हणजे त्या मोशनवर आधी चर्चा करावी लागते व्यवस्थित, सगळ्या बाजूने त्याच्यावर व्यवस्थित चर्चा करावी लागते आणि मगच ते काय केलं जातं, पास केलं जातं. पण गिलोटिन मध्ये असं होत नाही. गिलोटिन म्हणजेच काय, लक्षात ठेवा,
खटका उडवून टाकायचा. ती मशीन होती फ्रान्स रिव्हॉल्युशनमध्ये. त्याच्यामध्ये काय करायचंय की जो पण स्टेटच्या विरुद्ध म्हणजे राज्याच्या विरुद्ध कुणी बोललेलं आहे ना त्याला बोलवायचे, त्याची मुंडकं त्याच्यात टाकायचे आणि त्याला खटकन उडवायचे. म्हणजे याचा अर्थ काय, खटका उडवणे असं. म्हणजे गिलोटिन म्हणजे काय केलं जातं, ज्या वेळेस पण तिथं चाललेले जेवढे पण मोशन आहेत त्याच्यावर चर्चा अजिबात करायची नाही. डायरेक्टली पास झाले असं समजून द्यायचं, मनानेच गृहीत धरायचं, अजिबात काय करायचं नाही. हे का केलं जातं, कारण कामकाज सुरळीत राहिलं पाहिजे ना पुढं. ते केलं नाही तर मग इकडं प्रोसेसला डिले होणार आहे. म्हणजेच काय, इन ऑर्डर टू अवॉइड फायनान्शियल पॅरालिसिस असा इथं एक शब्द. आणि टाइमली पॅसेज ऑफ द बजेट, म्हणजे बजेट जे आहे ते पास झालं पाहिजे लवकर. कारण साधारण जर बघा की बजेट पास व्हायला, सगळ्या गोष्टी व्हायला की 2 महिने जातात. फेब्रुवारी 1ला ते काय होतं, आपल्या इथं बजेट आता सादर केलं जायचं, आधी एप्रिलला करायचे, आता 2 महिने आधी घेतलेलं आहे. म्हणजे ते पैसे लवकरात लवकर का, कारण 1 एप्रिलला आपलं वार्षिक म्हणजे फायनान्शियल इयर हे चालू होतं. 1 एप्रिलला फायनान्शियल इयर चालू होतं आपलं. मग 1 एप्रिलला ज्यावेळेस फायनान्शियल इयर चालू होतं त्याच दिवशी जर आपण बजेट मांडलं तर मला एवढं सांगा, हातात पैसे यायला जवळपास अजून 60 दिवस जातात. आता 60 दिवस जाणार म्हणजेच याचा अर्थ आजपासून 60 दिवस आपण वाट बघत बसायची तिथं पैसे खर्च करण्यासाठी. मग त्याच्यासाठी काय केलेलं आहे की गव्हर्नमेंटनी ज्यावेळेस हे गव्हर्नमेंट सत्तेवर आलं त्यावेळेस त्यांनी काय सांगितले, आम्ही थोडासा डिसिजन बदलतोय आणि काय करतोय की त्याच्या आधी 2 महिने म्हणजे जवळपास एप्रिल महिन्याच्या आधी काय करतोय आम्ही, जवळपास 2 महिने म्हणजे फेब्रुवारीमध्येच आम्ही बजेट सादर करतोय. फेब्रुवारी आणि मार्च एवढं काय होईल, बरोबर हे 2 महिन्यात आम्ही आमचं कामकाज 50-55 दिवसात संपू. 1 एप्रिलला बरोबर हातात पैसे असतील. म्हणून हे सगळी प्रोसेस केलेली आहे. सो हा सुधार तिथं चेंजेस केलेले आहेत. गव्हर्नन्स म्हणतात याला, ऍक्ट ऑफ डिसिजन मेकिंग. सो इट अकर्स ड्युरिंग द पासेज ऑफ द बजेट. ओके, बजेटच्या वेळेस होतं, माहित असायला पाहिजे. बिझनेस ऍडवायझरी कमिटी म्हणून एक नावाची तिथं काय असते, पार्लिमेंटरी कमिटी आहे. ही कमिटी काय करते, सिलेक्ट इम्पॉर्टंट डिस्कशनसाठी ते अलॉटेड टाइम करते, म्हणजे टाइम अलॉट करते तिथं डिस्कशनसाठी की किती कुठल्या गोष्टींवर किती चर्चा होणार आहे. आणि स्पीकर अप्लायज द गिलोटिन टू द ऑल रिमेनिंग पेंडिंग ग्रांट्स अँड दे आर वोटेड ॲट वन्स. एकदाच मतदान देऊन टाकतात, लक्षात ठेवा. पुढं पर्पज टू प्रिव्हेंट फायनान्शियल पॅरालिसिस, एन्श्योर द टाइमली पासेज ऑफ द बिल. इट एन्श्योर्स द एफिशियन्सी, अलाउज सिग्निफिकंट पोर्शन ऑफ द बजेट टू पास विदाउट पार्लिमेंटरी स्क्रुटनी. येस, पार्लिमेंटरी म्हणजे संसदेचा जो रोल आहे तो कमी होतो इथं. हायलाइटिंग अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन एफिशियन्सी अँड लेजिस्लेटिव्ह ओव्हरराईट. आहे ना, ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न येईल की भारताच्या पार्लिमेंटमध्ये ज्यावेळेस पण कधी पण कुठल्या त्यांनी म्हटले की ऑब्जेक्टिव्हली पार्लिमेंट काम चांगलं करते का किंवा काय इश्यूज आहेत, त्यावेळेस गिलोटिनचा एक संदर्भ तिथं तुम्हाला देता येईल आणि असं सांगता येईल की गिलोटिन वापरल्यामुळे काय होतं की पार्लिमेंटचा जो रोल आहे स्क्रुटनी म्हणजे चर्चा करणं, डिबेट करणं, तो कमी होतोय. सो हे स्पीकरच्या हातात आहे. सो या पद्धतीने तुम्ही तिथं बोलू शकता. त्याच्यानंतर हा मुद्दा आपला दुसरा पॉलिटीचा इथं संपलेला आहे. आता हे जे आर्टिकल आहे हे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या रिलेटेड आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये म्हणजेच GS3 है ना, तिथला हे आर्टिकल आहे. आणि कॅमेरून म्हणून तिथं जो देश आहे, आता कॅमेरून हा कुठला देश आहे तर बघा हे आफ्रिका म्हणून नावाचा खंड आहे. या आफ्रिका नावाच्या खंडामध्ये इथं हा लाल कलरनं जो तुमच्या पुढे दिसतोय, इथं मी परत एकदा नायजेरियाच्या शेजारी गॅबॉनच्या वर सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकच्या वेस्टर्न साईडला इथं याचं स्थळ आहे किंवा याचं लोकेशन आहे. हे लोकेशन UPSC साठी फार महत्वाचं असतं, कारण आता सध्या इथं काय होणार आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जे आहे त्याची मिनिस्टेरियल कॉन्फरन्स होणार आहे. ठीक आहे, मिनिस्टेरियल कॉन्फरन्स होणार आहे. आणि आता आपण एक काम करूया, याचं जे डिटेलमध्ये सगळ्यात पहिल्यांदा याचं स्ट्रक्चर काय आहे ते नीट बघूया. म्हणजे आधी पहिल्यांदा आपलं बेसिक्स क्लिअर असणं फार गरजेचं आहे, ते बघूया. आणि मग या आर्टिकलमध्ये आपल्यासाठी काय रेलेव्हंट पॉईंट आहेत ते लास्टला बघूयात. सो सगळ्यात इम्पॉर्टंट एक लक्षात ठेवा, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन इज द ओनली ग्लोबल इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन dealing with the rules of trade between the nations established on 1st of January succeeded the general agreement on tariff and trade. तर एक लक्षात ठेवा, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटना 1 जानेवारी 1995, येस यू हर्ड इट राईट, इट इज करेक्ट, 1 जानेवारी 1995 ला ह्याची स्थापना झालेली आहे. आणि हे फक्त आणि फक्त एकच जगामधील अशी आंतरराष्ट्रीय संस्था आहे की ज्याच्यामध्ये काय केलं जातं की 2 देशामध्ये जो व्यवहार चाललेला असतो, कशाच्या मध्ये की ट्रेड्सच्या मध्ये, तिथं जो व्यापार चाललेला असतो त्या व्यापारांच्या संदर्भातलं नियमन करणारी ही बॉडी आहे. हे महत्वाची गोष्ट आहे. इट इज द ओनली इंटरनॅशनल ऑर द ग्लोबल बॉडी विच डील्स विथ द ट्रेड बिटवीन द
टू नेशन्स, म्हणजे त्यांचं रेग्युलेशन करणं. आता व्यापार करताना बऱ्याच अडचणी येतात, त्याच्या संदर्भातलं नियम करणारी ही काय आहे, बॉडी आहे, इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि जिला सुरुवातीला गॅट म्हणण्यापेक्षा GATT म्हणायचं. ते गॅट म्हणण्यासाठी चांगलं वाटत असेल, पण ते अँग्लिसायझेशन करायचं नाही. इट्स जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ. ट्रेड म्हणजे व्यापार आणि टॅरिफ म्हणजे टॅक्स, है ना. तर एक लक्षात ठेवा की टॅक्स आणि टॅरिफ दोन्ही शब्द समानच आहेत. याचं जे हेडक्वार्टर आहे ना, हे इम्पॉर्टंट आहे, जिनेव्हा, स्वित्झर्लंड. इम्पॉर्टंट आहे, एक्झाम मध्ये कुठेतरी विचारली, स्पेशली MPSC मध्ये. UPSC मध्ये तर एवढं साधं सोपं विचारत नाहीत. हेडक्वार्टर कुठं आहे, काय आहे ते, नो, देर इज नो पॉसिबली चान्स. हेडक्वार्टर माहीत असणं MPSC साठी इम्पॉर्टंट आहे. 1 जानेवारी ओनली ग्लोबल इंटरनॅशनल, जर असं आलं ओनली, आपण विचार करेल अरे फक्त एकच आहे का, नाही, इंटरनॅशनल लेवलवर एवढंच करतं फक्त, बाकी कोणच नाही. पुढं मेंबरशिप एवढे इम्पॉर्टंट नाहीत. 106 मेंबर आहेत ॲज ऑफ फेब्रुवारी 2024, म्हणजे डेटा जिथून उचललेले 160 मेंबर्स आहेत, नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. रिप्रेझेंटिंग 98% ऑफ द वर्ल्ड ट्रेड, एवढं इम्पॉर्टंट नाही, पण हे हेडक्वार्टर, इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट, आणि हे महत्वाचं आहे. हेड आहेत, ज्या डायरेक्टर जनरल आहेत, त्यांचं नाव आहे बघा, गोजी ओकांजो इवेला. खतरनाक नाव आहे राव, गोजी इकांगो जोएला, है ना, वेला. सो द फर्स्ट विमेन अँड द फर्स्ट आफ्रिकन टू लीड द ऑर्गनायझेशन. इथं त्यांचा फोटो दिलेला आहे बघा, मस्तपैकी त्यांनी लाल कलरचा वर ते हॅट, टोपी किंवा त्यांचा टर्बन काय जे आहे ते म्हणूया, है ना. गोजी ओकांगो इवेला ह्या त्या काय आहेत, त्याच्या डायरेक्टर आहेत, म्हणजेच बॉडीच्या ह्या हेड आहेत. आणि इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की या पहिल्या महिला आहेत आणि आफ्रिकेमधून लीड करणाऱ्या या संघटनेच्या पहिल्याच अध्यक्ष आहेत. हे फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो हमखास MPSC मध्ये. MPSC ला फार असलं हे आहे बरं का, पहिलं कुठं झालं, जगात पहिलं कुठं झालं, हे कोण आहे, ते आहे. सो अशा अनुषंगाने MPSC चे प्रश्न आहेत. इवन दो सर्टन स्टेट PCS लाईक झारखंड PCS, जम्मू काश्मीर PCS, मी तिथं पण प्रश्न बघितलेले आहेत. MPPSC, मध्य प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे, तिथं सुद्धा असे प्रश्न विचारले गेलेले आहेत. सो हे आपल्याला प्रीसाठी पहिल्यांदा फॅक्च्युअली गोष्ट माहीत असणं, कळणं गरजेचं आहे. सो आता बॉडी काय करते किंवा बॉडीची एस्टॅब्लिशमेंट कधी झाली, हेडक्वार्टर कुठं आहे, हेड कोण आहेत, एवढं कळलेलं आहे. आता याच्या पुढे काय जायचंय, प्रायमरी फंक्शन, याची कामं काय, नक्की काम काय करतं, ट्रेड निगोशिएशन, म्हणजे व्यापारामध्ये जे पण काही तिथं संतुलन असेल, काही जर इश्यूज येत असतील तर ते निगोशिएट करणं, चर्चा करणं आणि त्याच्यावर मार्ग काढणं, हे पहिलं काम आहे. दुसरं इम्प्लिमेंटेशन अँड मॉनिटरिंग, जे काही डिसिजन घेतले जातात त्यांच्या माध्यमातून, तर ते काय करणं, मॉनिटरिंग करणं, त्याच्यावर लक्ष ठेवणं, देखरेख ठेवणं. पुढं डिस्प्यूट सेटलमेंट, बिल्डिंग कपॅसिटी. सो एक लक्षात ठेवा की जर एखाद्या 2 देशांमध्ये वाद चाललेला असेल तर त्याच्यामध्ये तिथला वाद सोडवणं. तर एक लक्षात ठेवा, तिथं एक बॉडी आहे त्यांच्यामध्ये, त्याला डिस्प्यूट सेटलमेंट मेकॅनिझम असं म्हणतात तिथं. आता हे डिस्प्यूट सेटलमेंट मेकॅनिझम म्हणून नावाची काय गोष्ट असते, एक सांगतो तुम्हाला, एक लक्षात ठेवा. आता सध्या भारत आणि अमेरिका यांच्यातले जर समजा आपण ट्रेड किंवा जे व्यापारातले संबंध बघितले आपण, त्यांच्या इकडून आपल्याकडे एक गाडी येते बघा, हार्ली डेव्हिडसन म्हणून नावाची. तर तिची जी प्राइस असेल ना, भारत काय करतो माहितीये का, तिच्यावर 100% टॅक्सेशन लावून टाकतो. येस, का, कारण ती गाडी जर आपल्याकडे आली तर काय होईल, इंडियन मार्केट जे कंपनी आहे, हिरो होंडा, युनिकॉर्न, FZ वगैरे, FZ तर आपली नाही पण जे भारतातल्या कंपन्यांच्या गाड्या आहेत ना, त्यांचं मार्केट बसेल. मग आता समजा 10 लाखाची गाडी असेल तर 100% टॅक्स लावला तर 10 लाख म्हणजे 20 लाख, बरोबर आहे. आपली गाडी कितीला मिळणार, 2 लाख, त्यांची कितीला मिळणार, 20 लाख. त्यांची गाडी कोण घेईल का, नाही. मग हे डिस्क्रिमिनेशन आहे ना ऍक्च्युली. मग अशा पद्धतींचं काय आहे, मग अमेरिका काय गप्प बसणार आहे का, तेही टॅक्स लावतात, भरभर के टॅक्स लगाएंगे म्हणतात. तुम्ही पण लावा टॅक्स, आम्ही पण लावतो टॅक्स, सुट्टी द्यायची नाही, असं इथं म्हणतात हे, है ना. म्हणजेच याचा अर्थ काय की हे होतं. आत्ताच बघा ते ट्रम्प जे आहेत त्यांनी काय केलेलं आहे, भारतावर ऍडिशनल टॅरिफ लावलेला आहे. काय म्हटलेलं आहे की जर तुम्ही आमच्याकडून ऑइल खरेदी करताय, आता काय झालेलं आहे, इराणवर अटॅक केलाय, इराणमधून येणारे टँकर्स बंद झालेले आहेत, रशियाचं ऑइल आपण घेतोय. ट्रम्प काय म्हटले तिथं की जर तुम्हाला आमच्याकडून ऑइल घ्यायचं असेल तर आम्ही तुम्हाला चढ्या दराने विकणार, म्हणजे 50 नाही 60% टॅक्स लावणार तिथं. 10%, आधी 50% होता, आधी 50% होता, आता 60% करतोय. का, तर तुम्ही रशियाकडून ऑइल घेताय आणि आम्ही सांगितलं होतं तुम्हाला फक्त लिमिटेडच बाय करा, जास्त करायचं नाही. मग आता हे काय, म्हणून की तुम्ही दुसऱ्या देशाकडून टॅक्स हे ऑइल खरेदी करताय म्हणून आम्ही तुमच्यावर टॅक्स लावतोय, हे काय म्हणून झालं. मग हे काय डिस्क्रिमिनेटरी प्रॅक्टिसेस आहेत ना. अशा पद्धतीचे व्यापारामध्ये काय पाहिजेत, नियम नको आहेत. याच्यासाठी ज्यावेळेस भांडणं होतात त्यावेळेस डिस्प्यूट सेटलमेंट मेकॅनिझम असतं. सो हे त्यांची काम आहेत. कोर प्रिन्सिपल नॉन डिस्क्रिमिनेशन, एकमेकांनी एकमेकांच्या विरुद्ध कोणताही प्रकारचं काय करायचं नाहीये, तिथं भेदभाव नाही करणार का, है ना.
तर ते अक्षय कुमार म्हणतो ना, ये भेदभाव क्यों भाई, त्या पद्धतीने. पुढं प्रेडिक्टेबिलिटी, मेंबर्स बाइंड देअर कमिटमेंट, म्हणजे थोडक्यात काय की जे मेंबर्स आहेत त्यांना त्यांच्या कमिटमेंट पूर्ण करायचे असतात. जे सांगितलंय मैं जो बोलूंगा मैं वही करूंगा. पुढं फेअर कॉम्पिटिशन आहे ना. फेअर कॉम्पिटिशन म्हणजे काय, अनफेअर कॉम्पिटिशन करायची नाही. आता उदाहरणार्थ बघा की भारतामधून इथून आहे ना आपण आंबे पाठवले होते, हापूस आंबे. आता तिथं गेल्यानंतर ती बॅचच रिजेक्ट करून टाकली त्यांनी. बॅच रिजेक्ट करून टाकली म्हणजे काय केलं, तर आपण काय केलं होतं की जे पॅकेजिंग असतं ना आपलं आंब्यांचं, त्याच्या नियमांमध्ये एक डॉट द्यायचा राहिला होता तिथं. एक 7-8-10 वर्षापूर्वीच्या दरम्यानची घटना आहे तिथं. आणि ते एक डॉट द्यायचा राहिला होता, म्हणून अमेरिकेनं काय केलं माहितीये का तिथं, की म्हटले की नाही आम्ही हे घेऊ शकत नाही. का? कारण तुमचा जो बॉक्स आहे का नाही त्याच्यावर डॉट लिहिलेलं नाही. अरे मग हे काय आहे, बायसनेस पण आहे ना. घ्यायचं नाही तर सरळ सरळ सांगा. मग ह्या ज्या मेजर्स खाली जे आहेत ना, हे असे जे काय म्हणतो मेजर्स जे आहेत, अशा उचापत्या करून काय म्हणतात ते नाही घेणार. मग याला असं लिहू शकता का? नाही. लक्षात ठेवा फक्त, त्याला म्हणतात फायटो सॅनिटरी अँड नॉन फायटो सॅनिटरी मेजर्स असे म्हणतात. मग हे फायटो सॅनिटरी आणि नॉन फायटो सॅनिटरी मेजर्स आहेत ना, ह्याच्या नावाखाली घुसडून द्यायचं आणि म्हणायचं हे आमच्या आरोग्यासाठी काय आहेत, धोकादायक. आता हे काय आरोग्यासाठी धोकादायक आहे सांगा? बॉक्सवर डॉट नसणं, इंक, त्या आंब्याची क्वालिटी बघितली पाहिजे ना. सो अशा पद्धतीच्या ज्या डिस्क्रिमिनेटरी प्रॅक्टिसेस, बायसनेस आहे ना, म्हणजे फेअर कॉम्पिटिशन झाली पाहिजे. काय ना काहीतरी बाबा व्यवस्थित तिथं काय झालं पाहिजे, व्यवस्थित प्रॉपरली काय झालं पाहिजे तिथं, तुमच्या प्रॅक्टिसेस व्यवस्थित पाहिजेत. पुढं डेव्हलपमेंट सपोर्ट, आणि नेहमीच एक लक्षात ठेवा, डेव्हलपमेंट सपोर्ट केला पाहिजे. आता ज्या काही महत्वाचं याच्यामध्ये पुढं आहे ते आहे बघा मिनिस्टेरियल कॉन्फरन्स. दर 2 वर्षांनी यांची मिनिस्टेरियल कॉन्फरन्स म्हणून नावाची काय होते, एक परिषद होते, मंत्री परिषद म्हणतात. तर जी पहिली होती मिनिस्टेरियल कॉन्फरन्स 1 MC1, ती सिंगापूरमध्ये झाली होती 1996 मध्ये, कारण स्थापना 1995 मध्ये होती म्हणून. फर्स्ट मिनिस्टेरियल कॉन्फरन्स होती WTO ची. आउटकम काय एवढं इम्पॉर्टंट नाही, फक्त एवढं माहित असू द्या, सिंगापूरमध्ये 1996 ला पहिली झाली होती. MC4 दोहा, ठीक आहे, दोहा कुठं आहे, कतर तिकडं आहे, तिथं 2001 मध्ये झाली होती. जे इम्पॉर्टंट आहे ते मी घेतोय, सगळ्याच 2-2 वर्षाच्या नाहीत घेतलेल्या. लॉन्च ऑफ दोहा डेव्हलपमेंट एजेंडा, डेव्हलप कंट्री वर्सेस डेव्हलपिंग नॅशनल क्लॅश, म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीज कोणत्या, म्हणजे विकसित आणि विकसनशील, याच्यावरून तिथं वाद झाला होता, म्हणून त्याला म्हणतो तो दोहा डेव्हलपमेंट राऊंड, जो झाला होता 2001 मध्ये. त्याच्यानंतर मिनिस्टरियल कॉन्फरन्स 9 बाली, म्हणजे इंडोनेशिया, 2013 मध्ये झालं होतं. फूड सबसिडी प्लीज क्लॉज असं म्हटलेलं आहे. आता हे इम्पॉर्टंट आहे बरं का जास्त, कारण युपीएससीने इथं प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत, तुम्ही कुठल्याही एक्झामिनेशनची तयारी करत असाल तर. म्हणजे ऍक्च्युली मध्ये बाली, इंडोनेशिया या देशामध्ये झाली होती. तिथं काय झालं होतं, तिथं असं सांगितलं होतं की तुमच्या भारताचं जेवढं ऍग्रिकल्चर GDP आहे, म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, डेव्हलपिंग विकसनशील, म्हणजे अजून पूर्णपणे तिथं विकसित झालेले नाहीयेत, तर त्यांना काय सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या ऍग्रिकल्चर GDPच्या टोटल 10% तिथं काय करू शकता, सबसिडीजवर खर्च करू शकता. म्हणजे जेवढं तुम्ही बजेट तयार केलेलं आहे त्याच्या 10% तिथं खर्च करायचं कोणी, डेव्हलपिंग कंट्रीजनी, आणि 5% कोण करणार, डेव्हलप कंट्रीज. मग आता इंडियासाठी काय सांगितलं त्यांनी, 10%च खर्च करा. 5% कोणासाठी सांगितलं, USA सारख्या ज्या डेव्हलप झालेला. पण प्रॉब्लेम काय माहितीये का, की आपलं जे बजेट आहे का नाही ते कमी आहे. म्हणजे समजा जर आपलं बजेट 1000 रुपये धरलं, 1000 रुपयाच्या 10% जर म्हटलं तर किती होणार, 10% म्हणजे 100 रुपये होणार जास्तीत जास्त. एवढेच खर्च करायचे. एक हायपोथेटिकल उदाहरण देतो. पण यांचं किती आहे बघा, यांचं समजा 1 लाख बजेट असेल. आता 1 लाख जर बजेट पकडलं, साधारण जर बघायचं म्हटलं, 1 लाखाच्या 10% किती होतात, 10,000. त्याच्या अजून निम्म करा, म्हणजे 5,000 रुपये ते खर्च करणार आहेत तिथं. म्हणजे 1 लाखाला 5% म्हणजे किती, 5,000 रुपये पकडून धरा. म्हणजे 5,000 रुपये ते खर्च करणार कोण, डेव्हलप कंट्रीज, आणि आपण किती करायचे, फक्त 100 रुपये. किती तफावत आहे. मग हे कशामुळे फरक पडतोय, कारण बजेटच नाहीये ना आपलं, तेवढं पैसेच नाहीयेत आपल्याकडे. त्यांच्या इकॉनॉमी जरा अर्थव्यवस्था स्ट्रॉंग आहे. मग याच्यावरून जरा काय झालं होतं त्यावेळेस, जरा तिथे खटकलं होतं. आणि ट्रेड फॅसिलिटेशन ॲग्रीमेंट म्हणजेच काय, एक लक्षात ठेवा की तिथं मुक्त व्यापार करार अशा पद्धतीनं काय केलं होतं, तिथं ट्रेड फॅसिलिटेशन करण्यासाठी कुठल्याही पद्धतीनं अडचण येऊ नये. कस्टममध्ये जिथं अडतात ना, कस्टम म्हणजे काय असतं ते सांगतो तुम्हाला, याच्यातला दुसरा मुद्दा. आता कस्टम म्हणजे काय असतं सांगतो. समजा हे भारत आहे, ठीक आहे, जेम्स बॉन्ड आहे. जेम्स बॉन्ड सोडून द्या, जेम्स बॉन्ड यानं काय केलं, त्याचा ऍपल मोबाईल आहे ना, ऍपलचा iPhone 17 Pro Max आणला आणि विकला याच्यामध्ये भारतामध्ये, ठीक आहे.
तर एक लक्षात ठेवा, जसं की त्यांनी भारताची बॉर्डर क्रॉस केली आणि तो ऍपलचा फोन इथं आला आणि मी समजा खरेदी केला, एक जस्ट हायपोथेटिकल सिच्युएशन, मी समजा खरेदी केला, तर माझ्यावर जो टॅक्स लागणार आहे तो काय लागणार आहे, एक लक्षात ठेवा तिथं कस्टम, त्याला कस्टम टॅक्स म्हणतात. मग आता कस्टम टॅक्समुळे काय होतं की ती वस्तू खरेदी करायला लोक येत नाही, टॅक्स लागतोय ना, राहू दे म्हणतात. 100 रुपयाची गोष्ट आहे, 10% टॅक्स लावला 110 रुपये झाली. समजा 1 लाखाचा आयफोन आहे, 1 लाखाचा आयफोन आहे, 30% लावला म्हणजे किती झालं, 1,30,000. आता 1,30,000 मग 30,000 वाढवून द्यायचं. लोक काय म्हणतात, नाकू मोडतात, नको दुसरा घेतो आपला. भारतामध्ये सॅमसंग मिळतोय ना, तो घेतो. त्याच बदल्यात 1 लाख रुपये 30,000 रुपये वाचतात, असं त्यावेळेची धारणा होती. आता सोडून द्या म्हणा, प्रत्येक जणच ऍपल घ्यायला लागले. ट्रेड फॅसिलिटेशन अग्रीमेंट, मग काय केलं की हे कस्टम वगैरे सोडून द्या, त्याच्यानंतर तुम्ही कस्टम क्लिअरन्स व्यवस्थित दिले पाहिजे. तिथं ट्रेड फॅसिलिटेशनसाठी जेवढे पण मेजर्स घेता येतील ते पूर्ण करायचे, हे त्यावेळेस तिथं ठरलं. त्याच्यानंतर स्पेशल सेफगार्ड मेकॅनिझम फॉर डेव्हलपिंग कंट्री फार्मर्स, नैरोबी, हे कधी झालं, मिनिस्टेरियल कॉन्फरन्स 10 मध्ये झालं. नैरोबी म्हणजे कुठं, केनिया, केनिया साऊथ आफ्रिकेमधला देश आहे, तिथं झालेलं आहे. बुनोस आयर्स अर्जेंटिनामध्ये आहे, इथं काय झालेलं नाही, एवढं इम्पॉर्टंट नाही, फक्त ह्या 2 महत्वाच्या आहेत. ट्रेड फॅसिलिटेशन अग्रीमेंट आणि फूड सबसिडरी पीस क्लॉज कुठं, बाली, त्याला बाली फूड पॅकेज असं सुद्धा म्हणतात, 2013, हे इम्पॉर्टंट आहे. आणि नैरोबीचं जे आहे स्पेशल सेफगार्ड मेकॅनिझम फॉर डेव्हलपिंग कंट्रीज, नूर सुलतान म्हणून एक आहे, आय थिंक नूर सुलतान उझबेकिस्तान, सेंट्रल एशियन कंट्रीमध्ये, आय एम नॉट एबल टू रिमेंबर द नेम ऑफ द कंट्री, नूर सुलतान. सो कोविडच्या टाइममध्ये ऍक्च्युली तिथं ती होणार होती, तर ती कॅन्सल झाली. ऍक्च्युली बघा ना, दर 2 वर्षांनी होते. 17 नंतर झाली म्हणजे 19ला होणं अपेक्षित होतं, पण 19ला कोरोना आला म्हणून 20ला ढकलली, पण 20ची पण कॅन्सल करून टाकली. त्याच्यानंतर 2022 मध्ये जिनेव्हामध्ये झाली आणि फिशरीज सबसिडी अग्रीमेंट तिथं साईन करण्यात आलं आणि कोविड-19 वॅक्सिनचं पेटंट जे आहे ते वेवर करण्यात आलं. म्हणजे पेटंट म्हणून नावाची गोष्ट असते. आता पेटंट म्हणजे काय असतं ते तुम्हाला क्लिअर करून सांगतो. एक लक्षात ठेवा, पेटंट म्हणजे याचा अर्थ है ना, पेटंट द्यायचं म्हणजे काय करायचं, लक्षात ठेवा, एक्सक्लुझिव्ह राईट, म्हणजे एखादी गोष्ट मीच बनवली, एक्सक्लुझिव्ह राईट है ना, मीच बनवली, माझा हक्क आहे त्याच्यावर, है ना. तर त्याच्यावर काय झालेलं आहे, कोविड-19चं जे वॅक्सिन होतं ना त्यावेळेस, त्याच्यावर काय केलेलं आहे, त्याला वेव ऑफ केलेलं होतं. वेव ऑफ केलं म्हणजेच काय की पेटंट नावाचा जो एक्सक्लुझिव्ह अधिकार आहे तो काढूनच घेतला तिथनं. काढून का घेतला, तर एक लक्षात ठेवा, कोविड-19 मोठी महामारी, पॅन्डेमिक म्हणतो आपण ते. आता महामारी म्हटलं सगळ्यांना औषध पाहिजे, वॅक्सिन तर पाहिजे ना, वॅक्सिन नाही घेतलं तर माणसं जगणार का, नाहीच जगणार. मग जगणार नाही तर मग काय केलं पाहिजे, आता समजा एक्सक्लुझिव्ह राईट असला तर काय करता येतं, त्याला त्याचे चार्जेस लावता येतात, है ना, पैसाही पैसा होगा, असं थोडक्यात तिथं होतं. मग आता तो ठरवू शकतो, जो व्यक्ती ज्याच्याकडे पेटंट आहे तो सगळं ठरवणार, त्यातनं रिव्हेन्यू किती कलेक्ट होणार, कारण त्यानं डोक्याने सोडून काढले ना ते. मग तिथं त्यांनी काय सांगितलं की ठीक आहे, हे जे पेटंट आहे ना, एक्सक्लुझिव्ह राईट, विशेषाधिकार, तो काढून टाकतो आम्ही, का, वॅक्सिन लागते बाबा सगळ्यांना म्हणून. आणि दुसरी गोष्ट काय सांगितली माहिती का, फिशरी सबसिडी अग्रीमेंट. आता काय आहे माहिती आहे की भारताच्या बॉर्डरला जर थोडंसं पुढे गेलं तर तिथं इलिगल, अनरिपोर्टेड आणि अनरेग्युलेटेड फिशिंग चालतं. म्हणजे 200 नॉटिकल माइल्स पर्यंतच तुम्हाला काय आहे तिथं जास्तीत जास्त काय करता येतं, तुम्हाला जाऊन मासेमारी करता येते. पण त्याच्या पुढे जाऊन सुद्धा काय करतात ते, ऍक्च्युली जाऊन इंटरनॅशनल वॉटरमध्ये सुद्धा करतात, किंवा पर्ससीन म्हणून नावाच्या नेट असतात, त्या काय करतात, डीप सी मध्ये जाऊन खालून जाऊन पण मासे सगळे उकरून काढतात, सॉरी उचलून घेतात तिथनं. मग इलिगल जे वापरतायत ना टेक्निक, सगळ्या गोष्टी हे बंद करा असं त्यांनी म्हटलेलं होतं. त्याच्यावर एक अग्रीमेंट साईन झालेलं आहे. आणि अबुधाबीमध्ये 2024ला 2 शेवटी मेंबर ऍडेड झालेले आहेत. कमेंटमध्ये नाव सांगा की कुठले 2 मेंबर्स जे आता झालेले आहेत, हे मी तुमच्यासाठी राखून ठेवलेलं आहे. अबुधाबी, अबुधाबी कोणाची आहे, युनायटेड अरब अमिरात, UAE, तिथं आहे. सो मिनिस्टरियल कॉन्फरन्स तिथं झालेली आहे. आता जी नेक्स्ट मिनिस्टरियल कॉन्फरन्स होणार आहे, ठीक आहे. सो ऍक्च्युली मी याच्यामध्ये तेवढं तुम्हाला तिथं हे दिलेलं आहे. सो डिस्कशन ह्याचं झालेलं आहे, आय एम अवॉइडिंग स्किपिंग दिस वन. सो आता बघा की जी पुढची जी कॅमेरून म्हणून इथं होणारी आहे, कॅमेरून म्हणून जी साऊथ आफ्रिकेमधली कंट्री आहे, तर तिथं ट्रेड बिकीम जिओ पॉलिटिकल टूल झालेला आहे. जिओ पॉलिटिकल टूल म्हणजे आता हे काय झालेलं आहे की तुमचे जेवढे पण नॅशनल इंटरेस्ट परस्यू करण्यासाठी ते काय झालेलं आहे, माध्यम झालेलं आहे. शिफ्ट फ्रॉम रूल बेस्ड ट्रेड टू पॉवर बेस्ड. म्हणजे आता काय माहितीये का, सत्ता चालवण्यासाठी ट्रेड वापर करतात. ते ट्रम्प म्हणतात ना, इफ यू वॉन्ट टू
टॉक टू अस, टॉक इन टर्म्स ऑफ ट्रेड. आमच्याशी बोलायचं आहे ना फक्त पैसे आणि कशाचं, व्यवहाराचं आणि व्यापाराचं बोलायचं, बाकी काय नाही. म्हणजेच काय, टॅरिफ, इकॉनॉमिक प्रेशर्स वगैरे खूप आहेत. WTO इन डीप क्रायसिस, डिस्प्यूट सेटलमेंट सिस्टम पॅरलाइज्ड. म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं होतं ना की भांडणं सोडवण्यासाठी जे डिस्प्यूट सेटलमेंट सिस्टम जी आहे, मेकॅनिझम, त्याचा प्रॉब्लेम काय झालेला आहे की ती डिफंक्शनलच आहे. USA तिथं ऐकूनच घ्यायला तयार नाही. आणि WTOचं जे कंट्रीब्युटिंग बजेट आहे, बजेट जिथं जे पैसे वगैरे थोडंफार जेवढं आहे त्याच्यामध्ये USAचं जरा थोडासा ग्रेटर्स हे आहे, म्हणजे युएसचं जरा जास्तच चालतं तिथं. रूल्स आउटडेटेड झालेले आहेत. फ्रेमवर्क नॉट किपिंग पीस विथ द डिजिटल ट्रेड, सप्लाय चेन्स, क्लायमेट लिंक मेजर्स. ऍक्च्युली काय झालेलं आहे की फक्त ते ट्रेड बोलत होते, पण आता डिजिटल ट्रेड आलेला आहे. क्लायमेट रिलेटेड जेवढे पण मेजर्स आहेत ते सुद्धा काय आहेत त्याच्यामध्ये नाही आहेत. राईज ऑफ युनिलॅटरलिझम, कंट्रीज प्रिफर बायोलॅटरल अँड शॉर्ट टर्म डील्स बायपासिंग मल्टीलॅटरल कमिटमेंट. रेकिंग द बॉल पॉलिटिक्स है ना. बॉल पॉलिटिक्स म्हणजेच काय, संस्था ज्या आहेत का नाही त्यांचा रोलच संपवून टाकायचा, याला बॉल पॉलिटिक्स. खूप इम्पॉर्टंट टर्म आहे बरं का, मी मुद्दाम म्हणून हे टर्म इथं घेतलेला आहे. या शब्दाचा अर्थ काय आहे, एखाद्या संस्थेचा जो मॅन्डेट आहे का ना तो बायपासच करून टाकायचा. उदाहरणार्थ डिस्प्यूट सेटलमेंट मेकॅनिझम जे आहे ना ते बंदच करून टाकले, कुणी कुणाचं ऐकायला तयार नाही. का, कारण बाइंडिंगच नाही म्हणतात आम्हाला, अजिबातच त्याच्यात बोलायचं नाही. रूल बेस्ड ऑर्डर पाहिजे ना कुठं ना कुठं तरी. मग हे असं तिथं झालेलं आहे. आणि रिस्क ऑफ फ्रॅगमेंटेशन, विकनिंग WTO मी लीड टू द अनस्टेबल ग्लोबल ट्रेड, हर्टिंग डेव्हलपिंग कंट्रीज द मोस्ट, नीड टू रिस्टोर डिस्प्यूट सेटलमेंट, इसेन्शियल टू रिबिल्ड ट्रस्ट, एन्फोर्समेंट अँड द क्रेडिबिलिटी ऑफ द WTO रूल. सो अशा पद्धतीने ते तिथं काय आहे, एक परमनंटली मेकॅनिझम केलं पाहिजे. ते कन्सेन्सस म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त सहमतीनं तिथं दर्शवलं पाहिजे. आणि आता नेक्स्ट पॉसिबली जे आता कॅमेरूनमध्ये होते है ना, तिथं ऍक्च्युली मध्ये हे केलं पाहिजे. सो रिफॉर्म प्रायोरिटीज कुठल्या कुठल्या दिल्या पाहिजेत. ॲग्रिकल्चर सबसिडीज जे मी तुम्हाला म्हटलं होतं ना 10% लिमिट आणि 5% लिमिट, त्याबद्दल. ट्रान्सपरन्सी, जास्तीत जास्त तिथं ट्रान्सपरन्सी म्हणजे काय असलं पाहिजे, स्पष्टपणा पाहिजे तिथं, जास्तीत जास्त पारदर्शकता पाहिजे. अपडेटिंग द स्पेशल अँड डिफरन्शियल ट्रीटमेंट, ठीक आहे. इन्स्टिट्यूशनल फ्लेक्झिबिलिटी. आता M14 जे सिग्निफिकन्स आहे, जी मिनिस्टरियल काउन्सिल 14 होणार आहे आत्ताची, अ चान्स टू रिबॅलन्स द WTO, प्रिझर्व द मल्टीलॅटरलिझम अँड प्रिव्हेंट डॉमिनन्स बाय द पॉवरफुल नेशन्स, फॉर एक्झाम्पल US वगैरे. WTOच्या यातनं ते बाहेरच पडलेले आहे डायरेक्ट. USA म्हणतात एकतर आम्ही येत पण नाही तिथं. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनला थोडंफार काही ना काहीतरी लागतंच ना कॉन्ट्रीब्युशन, विदाउट फंडिंग तर होतच नाही. मग सगळे जवळपास तिथं जे काही फंडिंग मेकॅनिझम वगैरे आहेत ना ते पॉवरफुल नेशनच्याच हातात आहेत ना, नियम वगैरे बनवणं. विदाउट, जरी ते एक्सप्लिसिटली दिलेलं नसेल तरी सुद्धा ते इम्प्लिसिटली आहेच ना. म्हणजे याचा अर्थ पॉवर बॅलन्स कुणाकडे आहे, वेस्टकडे आहे. वेस्ट म्हणजेच कोण, की जर तुम्ही इंटरनॅशनल लेवलला ग्लोब जर काढला तर त्याच्यामध्ये हे कोण आहे, वेस्ट आणि ईस्ट. म्हणजे इकडं अमेरिका, युरोप यांचंच आहे का नाही, किंवा लॅटिन अमेरिका यांचं काय आहे जास्त रोल वाढतोय. सो या पद्धतीने आपण काय केलेलं आहे इथं, जे महत्वाचे 4 ते 5 आर्टिकल होते जे की एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय होतं, जास्त आपल्याला रेलेव्हंट होते, म्हणजेच महत्वाचे होते, ते आपण कव्हर केलेले आहेत. इनिशिएटिव्ह जर आवडला असेल 100% लाईक करा आणि कमेंट करा. जर काही अजून रेकमेंडेशन्स असतील, काही डिस्कशन्स हवे असतील, अजून काही इम्पॉर्टंट गोष्टी जर तुम्हाला पाहिजे असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. डू लेट अस नो अँड वी कॅन इम्प्रूव्ह टू इम्पार्ट द नॉलेज, the best of us we can give to you. So that's it for the day. See you again next time. Thank you so much. Namaste and Jai Hind.